लग्नात लग्न भाग चौथा. पुन्हा गाठ कांताशी. लेखन आणि अभिवाचन नीलिमा क्षत्रिय. तर परगावी असलेल्या लग्नाला सुनीता मला घेऊन निघाली. आता हे स्थळ 2 भावांपैकी धाकट्या भावाचं होतं. मुलगा बँकेत होता. मुंबईत डोंबिवलीला त्यांचा फ्लॅट होता. पण सध्या धुळ्याजवळ कुठेतरी लहानशा गावात बदली होती. मोठा मुलगा टेलिफोन खात्यात होता. त्याचं पोस्टिंग नाशिकला होतं. मार्च महिना. ऊन चांगलंच तापलं होतं. सिल्कच्या काठापदराच्या साड्या, गळ्यात नरड आवळल्यासारखे मोत्याचे लफ्फे घालून घामाघूम अवस्थेत आम्ही कार्यालयात पोहोचलो. कार्यालयात गेल्याबरोबर सगळ्यात आधी कोण दिसलं तर कांता आणि तिचा नवरा. त्यांना पाहून टामटूम करत निघालेल्या आम्ही एकदम सपापलोच. कारण आता निवांतपणे ठरलेल्या स्थळामागे लागणं होणार नव्हतं. म्हणजे कांता अँड कंपनी ते होऊ देणं शक्यच नव्हतं. आम्ही जरा तोंड पाडून आडबाजूच्या 2 खुर्च्या पकडून बसलो. कांता आणि आप्पा कोणाशी तरी बोलत होते. बोलता बोलता ते जरा नजरेआड झाले. त्याबरोबर आम्ही एका पिलरच्या आडोशाला खुर्च्या ओढून बसलो. कांतापासून इतकं लपायचं कारण म्हणजे ती लगेच त्या आधीच्या स्थळासाठी सुनीताच्या मागे लागली असते आणि ते स्थळ सुनीताला नको होतं. प्रश्न टकलाचा नव्हता, तर मुलासंबंधी बरंच काही कानी आलं होतं. लोक पण फार घेवपासडे आहेत हेही कोणीतरी सांगितलं होतं. घेवपासडे म्हणजे देण्या घेण्याच्या अपेक्षा जरा जास्त होत्या. यजमानीनबाई एकदा येऊन आमच्याशी बोलून गेली. इकडे बसा ना कूलरमध्ये म्हणत आम्हाला आमच्या लपणातून ओढून मोकळ्यात बसून गेली. सुनीताला कुठल्याही परिस्थितीत कांतापासून वाचायचंच होतं आणि हे दुसरं स्थळ गाठायचंच होतं. यजमानीनबाईची पाठ फिरल्याबरोबर आम्ही पुन्हा दुसऱ्या पिलर मागे दडलो. एका डोळ्याने कांतावर वॉच ठेवूनच होतो. तोच यजमानीनबाई पुन्हा आमच्या बाजूने स्टेजकडे निघालेली दिसली. सुनीताने पटकन तिला गाठत पाहिजे असलेली माहिती तिच्या कानावर घातली. तिने लगेच कांताकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, कांताला सांगा ना, तिच्या नात्यातच आहे ते स्थळ. मला तर नेहमी आश्चर्यच वाटतं. काही काही लोकांचं सगळ्यांशीच कसं काय नातं निघत असेल बरं. अमुक तमुक माझ्या मामाच्या साडूचा भाचा, फलाने फलाने माझ्या मुलीच्या नंदेची पुतणी. लगेच इकडे तिकडे फोन लावून लेटेस्ट अपडेट्स मिळवून देतात. अगदी घरची कामं सोडून ही मंडळी हे समाजसेवेचं व्रत पुढे रेटत असतात. शेवटी जिला चुकवत होतो तिच्याच पुढे मान तुकवून शरण जायची पाळी आली. मुकाट्याने कांताच्या पुढ्यात जाऊन बसलो. कांता आणि आप्पा निवांतपणे बसलेले होते. खुर्चीच्या मागून नवऱ्याच्या खांद्यावर हात टाकून बसल्यासारखी कांताची पोज होती. आम्ही शरणार्थी बनवून तिच्या पुढे पेश झालो. तिने शांतपणे नवऱ्याच्या मागचा हात काढला आणि आमच्या पुढे केला. आम्ही हस्तांदोलन वगैरे केलं आणि इच्छित स्थळाची माहिती तिच्या कानावर टाकली. खरं म्हणजे कांताच्या लक्षात आलं होतं की आम्ही तिला चुकवत होतो, पण ह्या कामाच्या व्यापात असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला तिला वेळच नसतो. कुठलेही आढेवेढे न घेता तिने लगेच एका बाईकडे अंगुली निर्देश केला. माझं बसल्या बसल्या निरीक्षण सुरू झालं. केसांचा बॉब वगैरे केलेली, मनसोक्त लिपस्टिक फासलेली ती एक 50शीची महिला होती. हातातली पर्स सांभाळत, डोळ्यावर येणाऱ्या बटा सावरत कोणाशी तरी खूपच लाडे लाडे बोलण्यात मग्न होती. तिच्या कपाळावर मधोमध गोंदल्याची खूण होती, पण टिकली तिने 2 भुवयांच्या मध्ये लावली होती. त्यामुळे एखाद्याचं पितळ उघडं पडावं तसं तिचं गोंदण उघडं पडलेलं होतं. तिच्या मागे तिचा गडी वाटावा असे भाव डोळ्यात असलेला नवरा पण उभा होता. माझी तंद्री भंग करत कांता म्हणाली, ती बघ मुलाची आई. मुलगा एकदम छान आहे, नोकरी पण चांगली आहे. सध्या आहे खेड्यात बदली, पण तो लवकरच मुंबईत बदली करून घेणार आहे. माझ्या चुलत भावाच्या मेवण्याची भाची आहे त्याची आई. इथे आम्ही लगेच डोळे भुवयात नेऊन चुलत भाऊ अधिक त्याचा मेवणा अधिक त्याची भाची बरोबर मुलाची आई
असं सूत्र मांडलं. मुलगा आलेला असता तर नजरेखालून तरी घातला असता. आम्ही आपसात कुजबुजलो. पण कांताचे कान भारी तिखट. कितीही हळू बोललं तरी तिला बरोबर ऐकायला येतं. आम्हाला मात्र त्या कलकलाटात ओरडून सांगितलं तरी ऐकू यायची बोंब. कांता म्हणत होती, वरातीत गेलाय नाचायला. अगं फार वेळ आहे त्यांच्या घरात नाचायचं. आई पण मस्त नाचते, पण तिचं गुडघ्याचं ऑपरेशन झालंय ना, त्यामुळे ती नाही गेली. वडील मात्र शांत आहेत. वडिलांचा शांतपणा थंडपणाकडे झुकणारच होता. कांता पुढे दुसरा नात्यांचा गुंता आमच्या पुढे फेकत म्हणाली, वडील पण आमच्या नात्यातलेच आहेत. माझ्या सायखेड्याच्या नंदेच्या दिराच्या साडूचा सख्खा मामे भाऊ आहे. झालं, आता आम्ही वळलेल्या हात शेवया ताटातून हातावर घ्याव्यात त्या काटाकाळजीने त्या नात्यांच्या शेवयांचा गुंता सोडवू लागलो. तेवढ्यात वरात आलीच. नाचणारी मुलं घामाघूम होऊन आत आली. त्यातला एक फेट्यावाला मुलगा दाखवत कांता म्हणाली, तो बघ तो बघ, तो मुलगा, अबोली रंगाचा ब्लेझरवाला. कांताच्या आवाजात 25 करवल्यांचा उत्साह होता. सुनीता मला म्हणाली, रंग जरा डाऊन वाटतो का ग? मी काही बोलायच्या आतच कांता, पण मुलगा स्वभावाने खूप चांगला आहे. दोन्ही मुलं अगदी नाकासमोर पाहून चालणारे आहेत. सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. सरकारी नोकरी आहे. मुंबईत स्वतःचा फ्लॅट आहे. साताऱ्याकडे शेती आहे. वडिलांची पेन्शन आहे. आम्ही सत्यनारायणाची कथा ऐकावी त्या भक्तिभावानं तिचं बोलणं ऐकत होतो. सुनीताची नजर मुलाच्या आईवरून काही हटत नव्हती. तिथे तिच्या अंतर्मनाला जरा खतऱ्याची घंटी ऐकू येत होती. शेवटी तिने कांताला गुगली टाकलीच. आई बरीच मॉड दिसते. बायकांचं हे बोलण्याचं तंत्र असतं. आपण कोणाला डायरेक्ट नावं ठेवत नाहीत. त्याऐवजी पुढच्याच्या तोंडून नावं ठेवून घेणं त्या जास्त पसंत करतात. आणि एका महिलेचं कौतुक दुसऱ्या महिलेसमोर करायचाच अवकाश की तुम्हाला खोटं पाडण्यासाठी ती जीवाच्या आकांताने तिचे सगळे दुर्गुण तुमच्या पुढ्यात आदळते. त्याप्रमाणे सुनीताने कांताला अचूक चावी दिली. कांताला ती चावी बरोबर बसली. आता झाली मॉड. लग्नाआधी अवतार पाहायचा होता. नदीवर धुण्याला जायची. तिची आई तर बिड्या बांधायची. गोंधण पाहिलं का? जत्रेत गोंधून आली होती 8वीत असताना. शाळेत सगळी बोंबच होती. 10वी नंतर घरीच बसली. पण रंगाने गोरी आहे म्हणून केली या लोकांनी. माझ्या सासऱ्यांनीच तर जमवलं होतं. लग्न लावून द्यायची पण ऐपत नव्हती माहेरी. शिर्डीला माळ घातली फक्त. संस्थानाच्या भोजनालयात 5-5 रुपयात जेवण दिलं. आता आहे चांगलं, त्यामुळे जरा इथं डोळे मिचकावून मानेला हिसका असतो. त्याचा अर्थ बायकांना बरोबर कळतो. हे बोलत असताना मुलाच्या आईने कांताकडे पाहून हसून हात हलवला. तिने पण शक्य तेवढ्या सलगीने हात हलवला. सुनीताला मुलाचा सावळा रंग, आईचं गावठी मॉडपण, मुलाच्या वडिलांचं नंदी बैलाशी असलेलं साधर्म्य, हे सगळं पाहून हे स्थळ नको वाटायला लागलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचे बदलते रंग पाहून कांताची टकरी सुरू झाली. ती म्हणाली, तू माझं ऐक. थोडं पुढं व्हावं लागतं लग्न जमवायला. चांगले चांगले स्थळ पटापटा निघून जातात हातातून. सुनीताला मुलाच्या आईलाही भेटण्याची इच्छा होत नव्हती. मुलाचा रंगही सावळ्याच्याही पलीकडे जात होता. तिच्या मुलीने नाकारलेले फोटो डोळ्यापुढे आणल्यावर तिच्या लक्षात आलं की आपली पोरगी ह्या मॉडेलला हो म्हणणं शक्य नाही. मग ती गुळमुळीतपणे म्हणाली, बघू, सांगते मी तुला. घरी बोलते. मुलीला पण विचारावं लागेल ना. असं म्हटल्यावर कांता जरा चवताळलीच. मी काय म्हणते, इतकं बारीक सारीक मुलीला सांगायची काय गरज? तिला काय कळतं? आपलं काम आहे तिला समजावून सांगणं. आणि बघता सवरता वर्ष निघून जातात. लग्नाचं कसं असतं, वेळच्या वेळी पार पडलेलं बरं असतं. त्या पुष्पाचं पाहिलं ना, आधी नखरे केले, चांगले चांगले स्थळं नाकारले. आता मोठी 32ची झाली, मागची पण रखडली मोठीच्या नादात. नवऱ्याला बीपीची गोळी सुरू झाली, तिला साखर निघाली. सत्यनारायणाचा प्रसाद न खाल्ल्याने जशी व्यापाराची नाव बुडाली, धंदा बुडाला,
मुलगा मेला त्या थाटात कांता सुनीताची समजूत काढत होती. मला तर तो दम देण्याचाच प्रकार वाटला. सुनीताने काढता पाय घेत म्हटलं, बरं बरं, सांगते तुला 2-4 दिवसात. सांग सांग, 4 दिवसांनी सांग, आठवड्याने सांग, पण पुन्हा सांगते तुला, चांगल्या स्थळांचं कसं असतं, पटकन हातून सुटून जातात. साडी पसंत पडता पडता सौदा तुटावा, गिऱ्हाईकानं म्हणावं, येतो आम्ही परत. तेव्हा ज्या निर्लेप वृत्तीने दुकानदार साड्यांच्या घड्या घालायला घेतो, त्या निर्लेपपणाने कांताने आमचा निरोप घेतला आणि दुसऱ्याच कोणाला तरी हात करून आमच्यातून उठून निघून गेली. पुढे काय झालं? मुलीला फोटो दाखवल्यावर काय रामायण घडलं? ह्या स्थळाला सुनीताच्या मुलीने होकार दिला की नकार? पुढच्या भागात नक्की बघा. आणि हो, लग्न लागेपर्यंत अक्षदा सांभाळून ठेवा बरं का.